महाराष्ट्राचे अत्यंत धुरंधर नेते शरद पवार साहेबांनी वारकरी संप्रदायातल्या एका सूर्यप्रकाशा इतक्या सत्याविषयी भाष्य केलं आणि त्यांचं हे भाष्य बाहेर येताच संपूर्ण महाराष्ट्रातला बहुजन समाज, वारकरी समाज, वारकरी बांधव, सर्व जाती धर्माचे वारकरी बांधव विचार करू लागले, खरंच आपला हा संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबाचा हा आपला संप्रदाय, निधर्मी संप्रदाय, सर्वांना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय, आणि या संप्रदायामध्ये जातीवादी लोक घुसलेत काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना पडू लागला आणि त्यावर ते चिंतन करू लागले. हे चालू असतानाच भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांच्या आध्यात्मिक वगैरे आघाडीचे जे कोणी आहेत प्रमुख, ते सगळे लोक थैथयाट करू लागली शरद पवारांच्या नावाने. या महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं अत्यंत लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आवडल्यानंतर शेअर सुद्धा करा आणि एक लाईक करायला तर विसरूच नका. बघा, शरद पवारांनी दिल्लीतल्या एका संमेलनामध्ये, महिलांचं एक संमेलन होतं, त्यामध्ये सौदामिनी नावाची एक स्मरणिका प्रकाशित होणार होती. त्या स्मरणिकेमध्ये शरद पवारांना लेख मागण्यात आला आणि त्यांनी आपल्याला एक लेख दिला. त्या लेखामध्ये असं म्हटलं की मला काळजी वाटते महाराष्ट्राची, की महाराष्ट्रातला अत्यंत महाराष्ट्राचं मराठीपण, महाराष्ट्रीय जी भावना आहे, महाराष्ट्रीयन जो धर्म आहे, हा धर्म टिकवणारा, महाराष्ट्र धर्म टिकवणारा किंवा महाराष्ट्रातल्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा चालवणारा जो वारकरी संप्रदाय आहे, हा संप्रदायामध्ये आता 60% इतक्या लोकांनी प्रतिगामी शक्तीने, असा त्यांनी शब्दप्रयोग केलाय, जातीवादी विचाराचे जे लोक आहेत त्यांनी शिरकाव केल्यामुळं मला चिंता वाटते, अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलं. आता हे भाष्य जेव्हा प्रसिद्ध झालं, त्याच्यावर चर्चा झाली माध्यमामधून की लागलीच आचार्य तुषार भोसले, काय शरद पवाराला ते जाळी टोपीच्या, तुम्ही अमुक आहात तमुक आहात. आता जाळी टोपी याचे पप्पाही परिधान करतात, हे कदाचित त्यांना माहित नसेल, परंतु पहिला प्रश्न असा आहे की शरद पवारांचं हे विधान भारतीय जनता पार्टीलाच का लागलं? ते बाकी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला लागायला पाहिजे होतं, शिवसेना ठाकरे गटाला लागायला पाहिजे होतं, एकनाथ शिंदेला लागायला पाहिजे होतं, किंवा इकडे काँग्रेसच्या लोकांना लागायला पाहिजे होतं, भारिप बहुजन महासंघाच्या लोकांना लागायला पाहिजे होतं, राज ठाकरेंच्या पक्षाला लागायला पाहिजे होतं. या सगळ्यांचं सोडून भारतीय जनता पार्टीलाच हे विधान इतकं का झोंबलं, त्यांच्या बुडात एवढी आग का पडली, असा प्रश्न आता महाराष्ट्र विचारू लागला आहे. आणि याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी जेव्हा शरद पवारांच्या या विधानावर तुटून पडते, याचा सरळ अर्थ आहे की भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे, हिंदुत्ववादी विचाराचे, जातीवादी पक्षाचे लोक या संप्रदायामध्ये घुसलेले आहेत आणि अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीच्या या तमाम लोकांनी तशी कबुलीच दिलेली आहे. अरे तुम्ही बोलता कशाला? तुमचं नाव घेतलं होतं का? तुम्हाला तुमच्या संदर्भात कोण बोललं होतं का? तरी तुम्ही धाड 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 माध्यमासमोर आले काय? शरद पवार असे, शरद पवार येऊ, शरद पवार त्यों. शरद पवारांच्या एका विधानावर देशामध्ये खळबळ निर्माण होते, लक्षात ठेवा. ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांचं ते जे विधान आहे कालचं, तुम्ही कितीही खुलासा करा किंवा कितीही शरद पवारांना शिव्या घालण्याचा प्रयत्न करा, ज्यांच्या पर्यंत हे विधान जाणं आवश्यक होतं, त्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला मानणाऱ्या माणसापर्यंत, प्रत्येक वारकऱ्यापर्यंत, प्रत्येक बहुजन वारकऱ्यापर्यंत ही गोष्ट जाऊन पोचलेली आहे. जो परिणाम साधायचा होता, जो हेतू साध्य करायचा होता किंवा जे सत्य उघडकीस आणायचं होतं, शरद पवारांना ते त्यांनी आपल्या 2 ओळीमध्ये केलेलं सुद्धा आहे. आता त्यांच्यावर किती टीका केली काय, त्याला शिव्या दिले काय, माध्यमांमध्ये डिबेट घडवून आणली काय, त्यांना धर्म कळतो का वगैरे वगैरे. त्यांना वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे की हा संप्रदाय कळण्यासाठी फार विद्वान माणसाची आवश्यकता नाही, तुषार भोसले सारख्या आचार्याची आवश्यकता नाही.
वारकरी संप्रदाय हा तर अगदी शेतातल्या खेड्यातल्या सामान्य माणसाला गुराख्याला समजतो की सर्व धर्मात समभावाने सर्वांना सोबत घेऊन समतेचा संदेश देत देत गळ्यात गळा घालून एकमेकांच्या पायावर डोकं ठेवून पांडुरंगाची वाट चालणारा हा संप्रदाय. हे तर गरीब माणसाला कळतं, खेड्यातल्या माणसाला कळतं, गुराख्या लोकांना कळतं, शेतकऱ्यांना कळतं, कष्टकऱ्यांना कळतं, मजुरांना कळतं, आयांना कळतं, बायांना कळतं, सर्वांना कळतं. तिथे आचार्य तुषार भोसले सारख्या माणसांची काय गरज आहे? एखादा संप्रदाय असतो, त्या संप्रदायाची कार्यपद्धती ही महाराष्ट्राच्या नसानसामध्ये घडलेली आहे. वारी ही महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहे, माळ ही महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहे, एकादशी ही महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहे, पंढरपूरच्या यात्रा या महाराष्ट्राच्या नसामध्ये आहेत, पांडुरंगाचं दर्शन हे महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहे, नामदेव पायरी महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहे, चंद्रभागा तीर हे महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहे. आणि एवढं सगळं असताना तुषार भोसले तुम्ही शरद पवारांना विचारताय तुम्हाला धर्म कळतो का, असा प्रश्न शरद पवारांना तुम्ही विचारावा. तुम्ही एवढ्या लायकीच्या की शरद पवारांसारख्या नेत्याला, की ज्या नेत्याचं बोट धरून तुमचा सिनियर पप्पा राजकारणामध्ये आला, त्याला तुम्ही विचारतात काय वाटत नाही काय असं बोलताना करताना की आपली बेइज्जती होईल, लोक आपल्यावर थुंकतील, आपल्या विचारावर आपल्या अभ्यासावर लोक थुंकतील, आणि तुम्हाला याची लाज शरम काहीच वाटत नाही का? शरद पवारांनी जे विधान केलं ते विधान 100% सत्य होतं आणि आहे, ते खोटे असं तुम्ही म्हणूच शकत नाही. त्याचे पुरावेच आता उपलब्ध आहेत आणि लोक ते पण काढतील की निवडणुकांच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या वारकरी संप्रदायातल्या संस्थानाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याचे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग बाहेर येईल. अगदी व्हिडिओ करू करू अपलोड केले होते की आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करा, वारकरी संप्रदायाच्या पताका ज्यांच्या खांद्यावर आहेत अशा लोकांनी. हे पुरावे नाही आहेत का? आणि हे शरद पवारांचं जे विधान आहे त्या विधानाची सत्यता पटवणारा पुरावा नव्हे काय? आचार्य तुषार भोसले, तुम्हाला आणखीन कुठले पुरावे हवेत? महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा आदरपूर्वक उल्लेख करा. त्यांच्या एका शब्दामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र फिरवण्याची जादू आहे. राजकारणाचे छक्के पंजे करून तुम्ही सत्ता जरूर मिळवली असेल, परंतु शरद पवारांच्या शब्दाला जी किंमत आहे ती तुमची किंमत तुमच्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकत्र केलं तरी सुद्धा तेवढी किंमत नाही. हो, एका विधानानं तुम्ही एवढे सगळे असे पेटून उठले. सामान्य विधान केलं त्यांनी, चिंता व्यक्त केली, ती सुद्धा आरोपी नाही केला तुमच्यावर किंवा आणखीन कोणावर, केवळ चिंता व्यक्त केली. प्रतिगामी असा शब्द वापरला आणि ह्या शब्दाने तुमची झोप उडाली राव सगळ्यांची. तुम्हाला तुमचं काय व्हायचं असेल ते होईल, परंतु पवार साहेबांनी महाराष्ट्राला जो संदेश दिला, पवार साहेब याला महाराष्ट्राचे जाणते राज्य सुद्धा म्हटलं जातं, ते उगाच म्हटलं जात नाही. शरद यशवंतराव ते शरद पवार हा जो कालखंड आहे ना, महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीचा कालखंड, हा कालखंड खूप मोठा सुवर्ण काळ आहे. हा ते तुम्हाला नाही कळायचं. तुषार भोसले, तुम्ही आता आलात आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख म्हणून. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये तुमचं शून्य योगदान नाही किंवा तुमच्या नेत्यांचं सुद्धा शून्य योगदान नाही. पवारांनी महाराष्ट्र उभा केलेला आहे. पवारांचं कार्य काय आहे जरा अभ्यास करत जावा, पुस्तकं वाचत जा, आणि वारकरी संप्रदाय काय आहे हे पहिल्यांदा तुम्ही शिका. हिंदुत्वाची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय नाही, हे तुमच्या लक्षात ठेवा. तुम्ही जातीवादाची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय नाही. जातीवाद शिकवणारा एकही संत महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या परंपरेत झाला नाही, हे लक्षात ठेवा. तुषार भोसले, महाराष्ट्राची फसगत करू नका, महाराष्ट्रामध्ये चुकीचं विष पेरू नका. या संप्रदायाचं पावित्र्य, या संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा अबाधित ठेवा. तुम्हाला शरद पवारांबरोबर राजकारण करायचंय तर बाकी गोष्टीमध्ये करा, घालत बसा शिव्या त्यांना काही फरक पडत नाही तुमच्या शिवांचा. परंतु एका महत्वाच्या विषयावर त्यांनी भाष्य केलं असताना आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे भाष्य स्वीकारलं असताना, खरंय अशी कबुली महाराष्ट्राने मान डोलून दिली असताना
तुम्हाला काय अधिकार पोचतो शरद पवारांना शिव्या घालण्याचा? आणि भारतीय जनता पार्टीला त्याचं का दुःख एवढं होतंय, या प्रश्नाचं काय उत्तर आहे? का तुम्हाला एवढा लागला हा शब्द? का तुमची एवढी आग होते? तुमचीच का होते? हा प्रश्न आहे की नाही शेवटी? याचा अर्थ असा आहे की तीर बरोबर निशाण्यावर लागलेला आहे. म्हणजे शरद पवारांना जो संदेश महाराष्ट्रामध्ये द्यायचा होता तो देताना तुम्ही मध्ये येऊन सांगितलात की होय, आम्हीच त्या प्रतिगामी शक्ती आहोत. शरद पवारांना अपेक्षित असलेल्या, अभिप्रेत असलेल्या, हे तुम्ही जाहीरपणानं कबूल करता, असाच त्याचा अर्थ होतो. तुषार भोसले हा ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचं उभारणी, महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राचा विचार हा तुमच्यापेक्षा, तुमच्या आचार्य पदवीपेक्षा खूप मोठा आहे. तुम्हाला शिकायचं असेल तर जरा खेड्यातल्या सामान्य वारकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बसून त्याच्याकडून शिका. तो तुमच्यापेक्षा अत्यंत मोठं प्रभावी अध्यात्म सांगेल, संपूर्ण जीवनाचा अध्यात्म तो 2 ओळीमध्ये सांगेल. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महाराष्ट्राची शांतता, सुव्यवस्था, समता, विविधता, या सगळ्या गोष्टी कायम ठेवा. आज इतकंच. रामकृष्ण हरी. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.